होऊन टाकणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहे। मोठेगावकरचा हस्तलिखित पेपर समोर आला तर आरोपी मनीषा मांढरेनं तब्बल 45 प्रश्न उत्तरांसह पाठ केल्याची माहिती चौकशीत समोर आली। तर अमित मीणा या विद्यार्थ्याच्या चौकशीत नाशिक ते हरियाणा, राजस्थान ते पुणे असं पेपर फुटीच्या नेटवर्कचा पर्दाफाश झालाय। देशभर हे नेटवर्क कसं पसरलं होतं आणि ही टोळी कशी काम करत होती, जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये। पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिवराज मोटेगावकरनं मॉक टेस्टसाठी स्वतःच्या हाताने पेपर लिहिला होता। याच मॉक टेस्टमधील प्रश्न नीटच्या परीक्षेत आल्यामुळे देशभरातील नेटवर्कचा पर्दाफाश होऊ शकलाय। पीव्ही कुलकर्णींच्या चौकशीतून मोटेगावकरचं नाव समोर आलं होतं। त्यानंतर हा पेपर यंत्रणांच्या हाती लागला आणि पेपर फुटीचं नेटवर्क समोर आलं। तपासात अजूनही धक्कादायक खुलासे होत आहेत। आरोपी मनीषा मांढरेनं सुमारे 45 प्रश्न उत्तरांसह पाठ केल्याचंही उघड झालंय। दरम्यान नाशिकमधील आरोपी शुभम खैरनारच्या माध्यमातून मोठं नेटवर्क कार्यरत असल्याचं तपासात स्पष्ट झालंय। शुभम खैरनारला 27 एप्रिललाच प्रश्नपत्रिका मिळाली होती। नीट पेपरचा प्रवास कसा झाला ते आता पाहूयात। नाशिकच्या शुभम खैरनारला पेपर मिळाला आणि त्यानंतर सर्वात प्रथम उत्तर प्रदेशच्या व्यक्तीशी तो संपर्कात आला। याच सोबत तो हरियाणातील व्यक्तीसोबतही संपर्कात आला होता आणि हरियाणातूनच राजस्थानच्या सीकरमध्येही हे पेपर पोहोचले आणि महाराष्ट्रामध्ये नाशिकमधून अहिल्यानगर आणि मग तिथून पुणे असा नीट पेपरचा प्रवास झाला। नीट यूजी 2026 पेपर फुटी प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा पुढे आलेला आहे। सीबीआयने अटक केलेल्या आरसीसीचा मालक शिवराज मोटेगावकर याने स्वतः हस्तलिखित लिहून जे पेपर तयार केलेले आहे ते पेपर मॉक टेस्टच्या नावाखाली विद्यार्थ्यांना देण्यात आले होते। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार 27 मे ते 30 मे दरम्यान एका प्रश्नपत्रिकेसाठी तब्बल 12 ते 20 लाख रुपये घेतले गेल्याचा संशय आहे। विशेष म्हणजे 3 मे पूर्वीच पेपर विक्री सुरू झाल्याची शक्यताही व्यक्त केली जाते। या संपूर्ण व्यवहारासाठी टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर करण्यात आल्याचाही संशय आहे। आता आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सीबीआय करतंय। दरम्यान या पेपर फुटी प्रकरणाचा उलगडा कसा झाला याचीही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। अमित मीणा या विद्यार्थ्याच्या चौकशीतून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला। अमितला ऋषी नावाच्या व्यक्तीचा फोन आला। पेमेंट का झालं नाही असा सवाल करत त्याला 2027 मध्ये आणखी पैसे कमावून देण्याचं आमिष दाखवलं गेलं होतं। चौकशीमध्ये अमित मीणानं 5 लाख रुपयांना पेपर विकत घेतल्याचीही माहिती पुढे आली आहे आणि त्यानंतर तो पेपर विकल्याचीही कबुली देण्यात आली। यानंतर तपास जयपूर, गुरुग्राम, हरियाणा आणि नाशिक पर्यंत पोहोचला। दिनेश बिवाल, विकास बिवाल, यश यादव आणि शुभम खैरनार यांची नावं तपासात समोर आली। पेपर फुटी जगासमोर कशी आली ते आता पाहूयात। सीकर मधील विद्यार्थ्यानं मित्राला पेपर पाठवला होता। दुसऱ्या विद्यार्थ्यानं तोच पेपर MBBS विद्यार्थ्याला पाठवला। MBBS विद्यार्थ्यानं 2 मे रोजी पेपर आपल्या वडिलांना पाठवला। सीकरमध्ये ती व्यक्ती गर्ल्स हॉस्टेल चालवत होती। हॉस्टेलमधील मुलींना तो पेपर देण्यात आला। परीक्षेमध्ये तेच प्रश्न आल्यानंतर ती व्यक्ती घाबरली। त्याने शिक्षक शशिकांत सुथार यांना ही माहिती दिली। गुरुकृपा कोचिंगच्या संचालकांना देखील माहिती देण्यात आली। गुरुकृपा कोचिंग मधील एका शिक्षकानं NTA कडे तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर पेपर फुटी प्रकरणाचा उलगडा झाला। तपासामध्ये पेपर केरळमध्ये शिकणाऱ्या एका MBBS विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचा दावाही करण्यात आलाय। विद्यार्थ्यांना परीक्षेत तेच प्रश्न दिसल्यानंतर संशय बळावला आणि अखेर संपूर्ण रॅकेट उघडकीस आलं। आता देशभरातील व्हॉट्सॲप, टेलिग्राम ग्रुप्स आणि आर्थिक व्यवहारांची साखळी तपास यंत्रणांच्या रडारवर आहे। मात्र नीट सारख्या देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षेच्या पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।
आता या रॅकेटची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, त्यामध्ये कोणकोणत्या मोठ्या नावांचा समावेश आहे, हे कधी उघड होतंय, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.